कसे आहात सगळे? मस्त मजेत. मी पण मजेत. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. तोही असा गोड बनवत आहे. काहीतरी गोड डिश आहे, म्हणजे शिरा बनवत आहे. साखरेचा न करता गुळाचा करत आहे. तर गुळाचा शिरा हा हेल्दी पण असतो, चांगलं असतं. साखर पण आहे चांगली, पण साखरेचा वापर कमी करून आपण गुळाचा वापर करूया. तर एका प्रथम भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे. ते असं चांगलं वितळवून घ्यायचं आहे, म्हणजे नॉर्मल आपलं हे होईपर्यंत. जे काही तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते आपण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. एक ब्राऊन कलर आला की काढायचे. तर आपण इथे अशा प्रकारे बदाम टाकलेले होते, तर ते मी घेतले आणि त्या तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर हा 1 वाटी रवा घेतलेला आहे मी. तो असा लालसर कलर येईपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे अगदी प्रॉपर त्याचा असा चांगला असा वास येतो. मग तेव्हा आपण ते बाहेर काढायचं. आणि इथे 1 वाटीपेक्षा थोडं कमी गूळ घेतलेलं आहे, ते पण गरम करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या सेम ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं आपण गूळ घेतलेला आहे. इथे बघा, इथे मी 2 वाट्या घेतलेले आहे गुळामध्ये. आणि मग ते प्रॉपर असं गरम करून घ्यायचं, म्हणजे पाणी बरोबर गूळ मेल्ट होऊन जातं. तर असं गुठळ्या त्याच्या काही राहिल्या नाही पाहिजे. हे असं घट्ट घट्ट आहे ना, ते पण असं चांगलं तर हलवत राहायचं, म्हणजे ते होतं बरोबर. आणि ते थंड होईपर्यंत आपण बाकीचं करून घेऊया. अगदी पण थंड करायचं नाही आहे, थोडंफार कोमट हवं आहे आपल्याला ते. सेम टाईमला मी तिथे रवा पण भाजत होती. दोन्ही कामं आपण एका वेळेला हे करू शकतो. तर रवा असा चांगला भाजून झाला आहे. आपण याच्यामध्ये साखर नाही घालणार आहे. हे गरम जे गूळ केलेलं होतं, गुळाचं पाणी, तेच घ्यायचं आहे. हे ओतताना गॅस बंद करा, म्हणजे ते असं उडतं ना तडतड तडतड करून. तर गॅस बंद करून घ्यायचा आणि मग ते लगेच हलवायचं, मिक्स करायचं, नाही तर त्याच्या अशा जाड्या अशा गुठळ्या तयार होतात. तर प्रॉपर असं झालं. हे बघा, अगदी खिरीसारखं पण होत नाही. जर तुम्हाला खीर हवी असेल तर ह्याच्यामध्ये थोडं अजून पाणी जास्त घाला, की गुळाची खीर पण होते, म्हणजे रव्याची खीर जी आपण बनवतो तीही होऊ शकते. मग ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले होते, मी फक्त बदामच घेतलेले आणि वेलची पावडर घेतलेली आहे, ती टाकली आहे. आणि त्याची चांगली मिक्स करायची, की झाला आपला हा शिरा रेडी होतो. मग एक वाफ काढायची, झाकण ठेवा त्याच्यावर. वाफ आली आणि नंतर गॅस चालू करा. मी मध्ये तुम्हाला म्हटलेलं गॅस बंद करायचा, पण ते झाल्यानंतर मग आपण पुन्हा मंद आचेवर चांगलं गरम करून घ्यायचा. हा कुठेही असा चिटकत वगैरे नाही, चांगला होतो, सुका होतो, असा ओला ओला पण झालेला नाही आहे. बघा कसा आहे. नंतर मग आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 1-2 वाफ आल्या की मग आपण ताट काढून बघायचं कसं होतं आहे ते. तर असा हा आपला शिरा तयार झालेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचं मेजरमेंट आहे, रवा किती वापरायचा, गूळ किती वापरायचं आणि पाणी किती घ्यायचं, तर ते तुम्ही त्याच्यात बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आता आपले ह्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येत जातील. जर कोणी केले नसेल सबस्क्राईब तर प्लीज ते करून घ्या. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये पण मला सांगा तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कशा प्रकारे शिरा बनवता आणि तुम्ही खूप